बघा, ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये अशा घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यामध्ये ह्या घटना निंदनीय आहे आणि बदलापूरची जी घटना अतिशय निंदनीय आहे। परंतु मी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या आधारे मी मागणी केली, कारण विधानसभेमध्ये मी एक विधेयक मांडलं होतं 2021 साली आणि त्या विधेयकामध्ये जे काही असे अमानुष अत्याचार करणारे काही घटक आहेत किंवा आरोपी आहेत त्यांना ताबडतोब म्हणजे 21 दिवसाच्या आत शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे अशा प्रकारचं ते विधेयक आहे। माननीय राष्ट्रपतींकडे ते विधेयक पोहोचलेलं आहे। मी ह्या राज्याचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून विधेयक मांडलेला एक विधानसभेचा सदस्य म्हणून राष्ट्रपतींना विनंती करतोय की मी उद्याच्या दहीहंडीच्या दिवशी सुद्धा सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की राष्ट्रपतींना आपण विनंती करूया की लवकरात लवकर शक्ती विधेयक पास करावं, जेणेकरून असं कृत्य करणाऱ्या ह्या क्रूर कर्म्यांना योग्य वेळी योग्य शिक्षा मिळेल आणि भविष्यामध्ये अशा घटना ह्या राज्यामध्ये घडणार नाही। बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 3 महिन्यावर ह्या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी राजकीय दृष्ट्या आहेत, त्यामुळे त्या घडणारच आहेत। आणि महायुतीचा जर तुम्ही विचार केला, ब्रह्मा विष्णू महेश म्हणून हे तिघेही आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब प्रमुख या राज्य म्हणून काम करतात, त्यामुळे महायुतीमध्ये अशा प्रकारचं काहीही घडणार नाही। थोड्या फरकानं ज्या काही गोष्टी घडत असतात त्यात आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या वतीनं हे तिघे जण बसून योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यामध्ये अशा वादविवाद कुठल्याही प्रकारे होणार नाही। परंतु जे वादविवाद काही लोक करू इच्छितात त्यांना पक्षाच्या वतीनं योग्य तो संदेश देण्यात आलेला आहे। सर, जागा वाटपावरून महायुतीत पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता काही ठरलंय का जागा वाटपावर? नाही, मला असं वाटत नाही, कारण हे तिन्ही सक्षम नेते मंडळी आहेत, ते आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे संदेश ते देत असतात। ज्या पद्धतीने कुणी जर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय प्रत्येक पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेचा निवडणूक कुणी लढू इच्छित असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे त्यांना समजावण्याचं काम, कारण प्रत्येकाला इच्छा असते की मी पण आमदार व्हावं, समजावण्याचं काम आमचे ज्येष्ठ मंडळी करतील। जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ जो आहे तो फार जुना आहे, पुन्हा बरोबर नाही, मला त्या व्हिडिओबद्दल मला काही माहिती नाही आणि मी ऑडिओ व्हिडिओ किंवा काही माहिती नाही, पण माहिती नसताना उगाच पुण्याबद्दल काही प्रतिक्रिया देणे हे योग्य होणार। ठाणे बोरिवली हा टनल होणार आहे, कसं असणार आहे? एक स्वप्न होतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं की ठाण्यावरनं बोरिवलीला 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचणं गरजेचं आहे, कारण घोडबंदर रोडची ट्रॅफिक जाम जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात उद्भवते आणि त्यामुळे बोरिवलीला जाणारी लोक जर ह्या टनलच्या माध्यमातून तिकडे पोहोचू शकली तर घोडबंदर रोडचं ट्रॅफिकची समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि त्यामुळे ते काम दिलं आहे। माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। कालच महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर काम करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत। काही अडचणी आहेत, त्या अडचणींवर मात करून पुढल्या 3 ते 4 वर्षामध्ये तो टनल पूर्ण होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरेल। सर, लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारचे महायुती या ठिकाणी हंडी फोडणार आहे? हंडी तर आता बघा, गोकुळाष्टमीची आजचा जो दिवस आहे तो आणि उद्या दहीहंडीचा दिवस आहे आणि ह्या देशामध्ये पूर्ण आमच्या ठाणे क्षेत्राला म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी टेमी नाक्यावरची जी दहीहंडी उभारली होती त्या माध्यमातून आज हे दिवस आपण सगळेजण बघताय आणि ही पंढरी आहे, ही गोविंदा पथकांची पंढरी म्हणून ह्या ठाण्याला ओळखलं जातं आणि अनेक मंडळं या ठिकाणी जवळजवळ 3-3.5 हजार मंडळं दिवसभरात येत असतात। आमची संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये तर विश्वविक्रम झालेला आहे, लिम्का बुकमध्ये गिनीजमध्ये ते सुद्धा त्याचं नाव आलेलं आहे, त्यामुळे हंडी कोण कोणाची फोडतो हे उद्या आमचे गोविंदा ठरवतील। नाही, आमची हंडी गेल्या अनेक वर्षापासून दिघे साहेबांनी बांधलेली ही हंडी आहे, हे हंडी खाली पडण्याचा धाडस ठाणेकर कधीही करणार नाही, कारण दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांच्या विचारांची ही हंडी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।